हा कोकणातला माणूस सदैव देणाऱ्यांच्या यादीत आहे. म्हणून समृद्ध कोकण अशी संपूर्ण देशाला ओळख आहे, ती ही कोकण भूमी आहे. कोकणाच्या पूर्वेकडील सह्याद्री आणि पश्चिमेकडचा सागर कोकणातल्या माणसांचं जीवनचरित्र सांगतो बाबा. सह्याद्री सारखे उंच ज्यांचे पराक्रम आहेत आणि समुद्रासारखं स्वच्छ, समुद्रासारखं निर्मळ, समुद्रा इतकं पवित्र, समुद्रा इतकं विशाल, समुद्रा इतकं सखोल अंतःकरण ज्यांच्याकडे आहे ती कोकणातली माणसं आहेत. आणि ह्याच कोकणाच्या मातीमधला हा परशुरामाच्या पदस्पर्शाने पुणित आणि पावन झालेला कोकण विभागातला ठाणे रायगड जिल्हा, ज्या रायगड जिल्ह्यामध्ये छत्रपतींची राजधानी आहे आणि ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये मलंगड सारखं तीर्थक्षेत्र आहे, नाथांचं वास्तव्य आहे, त्या नाथांच्या पदस्पर्शाने पुणितानी पावन झालेला हा मलंगड पंचक्रोशी आणि याच मलंगड पंचक्रोशीतली आयोजक सर्व मंडळी, या आयोजकांमध्ये कोण करोडपती नाही, कोण अब्जोपती नाही, कोण लखोपती नाही, पण सामान्य माणूस जेव्हा स्वाभिमानाला पेटतो, सामान्य माणूस जेव्हा देव देश आणि धर्माकरता आपलं आयुष्य वाहून देतो आणि एक आमचा सामान्य तानाजी मालुसरे पेटून उठला, तेव्हा आधी लग्न कोंडाण्याचे, नंतर लग्न रायबाचे लग्न लावून कोंडाणा किल्ला घेतला, एक बाजी प्रभू पेटून उठला, तेव्हा महाराज त्या पावनखिंडीमध्ये जो रणसंग्राम झाला तो आपल्याला माहित आहे. आणि 250 सुलतानांना आपल्या पट्ट्याने कापू शकतो. एक मराठा जर पेटला तर एवढं मोठं काम करू शकतो. मराठा म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत राहणारा प्रत्येक माणूस हा मराठा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून ते जर एवढा मोठा इतिहास आमच्या पूर्वजांनी घडवलेला आहे, एक माणूस पेटल्यानंतर एवढं काम होतं, तर आयोजक सगळी मंडळी पेटून उठली, त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि आपणही काहीतरी करू शकतो. आणि म्हणून या कोकणातल्या मातीतला माझ्या माहितीप्रमाणे तरी ना भूतो ना भविष्य असा विशाल, असा अखंड हरिनाम साप्ताह करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा या मातीत येऊन आपला सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावं लागलं. अशा तऱ्हेच्या हा दिव्य आणि भव्य कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना सुद्धा मी कोटी कोटी धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्या अध्यक्ष महाराजांच्याकडे जर पाहिलं, कुठे गेले बाबा ते एका जागेवर थांबतच नाहीत. एक सामान्य माणूस काय करू शकतो, एक सामान्य माणूस जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय करू शकतो, याचं जिवंत उदाहरण महाराज. आणि कोकणातल्या माणसाला कोणीतरी पेटवावं लागतं. कोकणातली माणसं अंगार आहे, कोकणातली माणसं एक बॉम्ब आहे. याला कुणीतरी त्याच्या वातीला थोडीशी काडी जर लावली ना, जोपर्यंत त्या वातीला माचीस लागत नाही तोपर्यंत ते उठत नाही, तोपर्यंत साधे असतात ते एकदम. कुणीतरी यांच्या थोडीशी स्वाभिमानावर फुंकर टिचकी मारावी लागते, कुणीतरी एक छोटीशी माची चिकडी लावून ह्यांना पेटवावं लागतं. आणि एकदा पेटले की हे लवकर विजत नाही आणि मग त्याचं रूपांतर वनव्यात होतं. हा महाराष्ट्राच्या मातीमधला इतका दिव्य आणि भव्य असणारा कोकणातल्या मातीतला हा पहिला सप्ताह आहे. पण हा पहिला सप्ताहच नाही, तर 21व्या शतकामध्ये ही वारकरी संप्रदायाच्या वैभवाची आपण केलेली मूर्तमेढ आहे, आपण केलेली सुरुवात आहे. याच्या पुढे असे भव्य सप्ते होतील आणि केवळ इथंच नाही, या सप्त्याचा आदर्श घेऊन ठिकठिकाणी सप्ते होतील आणि त्याचा आदर्श पहिले तुम्ही असाल, हे लक्षात ठेवा. त्याचे साक्षीदार मूर्तमेढ तुम्ही असाल. आम्ही अनेक सप्त्यामध्ये जातो, अनेक सप्त्यामध्ये कार्यक्रम होतात, सगळं काय आज महाराष्ट्रभर फिरत असतो. पण हा दिव्य आणि भव्य वैभवशाली कार्यक्रम बाबा चरणावर नतमस्तक आहोत. या कोकणातल्या माणसाच्या, मी मगाशी सांगितलं, त्या हनुमंताच्या शेपटीला आग लागत नाही तोपर्यंत हनुमंताला लंका जाळत नाहीत, लक्षात ठेवा. पण जर शेपटीवर कोणी पाय दिला, हा 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 मग पेटलेच गड्या. आणि म्हणून आपण सर्वांनी आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं, त्याबद्दल मी तुमचा अभिनंदन करतो. विश्वविख्यात ज्येष्ठ भागवत रामायण कथाकार गुरुवारी हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज वारिंगे, आज माझ्या समोर बसलेले गुरुवारी हरिभक्त परायण रामदास बाबा, आणि त्याचबरोबर गुरुवारी हरिभक्त परायण दुसऱ्या बाबांचं नाव काय,
आणि या सगळ्या गुरुजनांच्या समोर ही सेवा व्याख्यान रूपी करायला मिळते, माझं भाग्य समजतो. आज सर्व विद्यार्थी बांधव या ठिकाणी माझे बसलेले आहेत. माझ्याकडे विषय होता श्रीकृष्ण आणि गाय यांचा संबंध, पण गाय ज्यांना सांगायची ती आज मंडळी त्या ह्याची नाही आहे. आज यांच्यासाठी काहीतरी वेगळा विषय मांडला पाहिजे. श्रीकृष्ण आणि गाय सांगताना एकाच वाक्यात सांगतो बाबा, जोपर्यंत या देशामध्ये गायीच्या दुधाच्या नद्या वाहत होत्या तोपर्यंत या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता. जोपर्यंत या देशामध्ये गायीच्या दुधाच्या नद्या वाहत होत्या तोपर्यंत या देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतीत सोन्याचा धूर निघत होता. आम्ही शाळेत असताना गाणी म्हणायचो, जहां दाल दाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. परंतु ज्या दिवसापासून या देशामध्ये गायीच्या रक्ताच्या नद्या वाहायला लागल्या तेव्हापासून या देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतीत त्याच्या सरणाचा धूर निघायला लागला. मी नशीबवान आहे, मी कोकणात जन्माला आलो. बाबा, कोकणच्या धर्तीवर एक मुंबई जर वगळलं ना तर 4 जिल्ह्यामध्ये 5 जिल्ह्यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यामध्ये माझ्या कोकणातल्या माणसाने एकही कत्तलखाना उभा राहू दिला नाही आणि याच्या पुढेही कधी उभा राहू देणार नाही. आणि म्हणून आपण समृद्ध आहोत. म्हणून ईश्वराने आपल्याकडनं असे दिव्य आणि भव्य कार्यक्रम आयोजित करून घेतले. असो, देशामध्ये खूप आनंदाचा माहोल सुरू आहे. हजारो वर्षाचा वनवास संपून प्रभू रामजी 22 तारखेला अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत. महाराष्ट्राच्या मातीला न्याय, नियती, कर्तव्य, संप्रदाय याच्यावर प्रेम असणारे आदरणीय मुख्यमंत्री लाभलेले आहेत. या देशाला केवळ भारताचीच मान उंचावली नाही तर अखंड जगामध्ये भारताची मान उंचावणारे आदरणीय नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आम्हाला लाभलेले आहेत. आणि या रायगड जिल्ह्याला तुमच्या आणि समोर बसलेल्या महाराजांसारखे महाराज मंडळी लाभलेले आहेत. म्हणून अशा तऱ्हेचा कार्यक्रम होतो. विद्यार्थी बांधव सगळ्यात, आणि खरंच बाबा, आपण कीर्तन करू, प्रवचन करू, ह्या सगळ्या गोष्टी होतील, परंतु या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे प्रत्येक सप्ताहामध्ये. म्हणून आयोजक मंडळीने इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेळू गेला गगनावरी, मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, फुले वेचिताची भरू कलियासी आला. म्हणून आज आपण सगळे रिटायरमेंटच्या उंबरट्यावर आहोत आणि ही रोपं छोटी आहेत आणि म्हणून या रोपट्याला जर संस्काराचं पाणी घातलं तर या रोपट्याचाही उद्या वृक्ष होईल आणि हे रोपटी सुद्धा परत अशा तऱ्हेचे वटवृक्ष होऊन अशा तऱ्हेचे भव्य कार्यक्रम आयोजित करतील. म्हणून तुम्ही या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवून हा कार्यक्रम घेतलात त्याबद्दल धन्यवाद. सर्व विद्यार्थी बांधवांना मी एकच विनंती करतो, बाळांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जातीत कोणी कोणत्या जन्माला येणं कुणाच्या हातात नाही, कोणत्या धर्मात कोणत्या वंशात कुणाच्या पोटी जन्माला येणं कुणाच्या हातात नाही, कोणत्या ठिकाणी जन्माला येणं कुणाच्या हातात नाही, आपली आई कोण असावे, वडील कोण असावे हेही कुणाच्या हातात नाही. आमच्या माय माऊल्या आपल्या दारात असलेल्या एखाद्या छोट्याशा पिंपळाच्या झाडाला पाणी घालत असतात, त्याला प्रदक्षिणा घालत असतात, त्याला नमस्कार करत असतात. कधीतरी तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाकडे पहा, त्या पिंपळाच्या झाडावर फळं येत नाहीत, त्या पिंपळाच्या झाडाला फुलं येत नाहीत, त्या पिंपळाच्या झाडाला सुगंध नाही, त्याची भाजीपाला, लाकूड बिकूड काही तसं फार कामाला नाही, फक्त ते ऑक्सिजन सोडते एवढंच, तरी सुद्धा पिंपळाची पूजा होते. आंब्याच्या झाडाची पूजा नाही होत, नारळाच्या झाडाची पूजा नाही होत, पण पिंपळाची पूजा होते. आणि त्या पिंपळाचं झाड सुद्धा त्याचं बीज एका पक्षाच्या विष्ठेतनं पडल्यानंतरच ते दगडामध्ये कुठंतरी आपलं मूळ धरून जगतं. त्या पिंपळाकडे कधीतरी पाहत जा. तो पिंपळ आम्हाला सांगतो, मोठं पिंपळाचं झाड झालं ना बाबा, 4-2 लोक येऊन त्याच्या सावलीला बसतात, मग कोणतरी त्याला छोटा पार बांधतो, मग कोणतरी त्याच्या पाराखाली, पारावरती एक शंकराची पिंड आणून ठेवतो, मग त्याचं पिंपळेश्वर महादेवाचं मंदिर होऊन जातं.
येणारी प्रत्येक माणसं तिथं नतमस्तक होतात. तो पिंपळ आम्हाला सांगतो, माणसा, महावृक्ष म्हणून मला संबोधलं जातं. माझं बीज कावळ्याच्या विष्ठेतनं पडलं होतं. मला पाणी घालणारं कोण नव्हतं, मला खत घालणारं कोण नव्हतं, मला कुंपण करणारं कोण नव्हतं, माझं संरक्षण करणारं कोण नव्हतं. परंतु माझं बीज पडताना कावळ्याच्या विष्ठेतनं पडलं म्हणजे मला खानदानी सपोर्ट कोणताही नव्हता. ज्या ठिकाणी पडलं तो खडक होता, तिथं पाणी नव्हतं, माती नव्हती. पण त्या खडकात मुळं रोवून ओले मुळ भेद खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. त्या खडकाबरोबरच इतका संघर्ष केला, तो खडक फुटला, त्या खडकाचे तुकडे झाले आणि मी माझं अस्तित्व जिथं निर्माण केलं. मी कुणाची वाट बघितली नाही. मला कोणतरी पाणी घालेल, मला कोणतरी कुंपण करेल, मला कोणतरी खत घालेल, माझ्या भोवती कोणतरी येऊन बसेल, मी कधी अपेक्षा केली नव्हती. आणि म्हणून स्वतःच मिळेल त्या परिस्थितीवर संघर्ष केला, मोठा झालो आणि सगळ्यांना छाया द्यायला लागलो. आज माझ्या छायेत सगळी लोक येऊन बसतात. तसं तुम्ही सुद्धा पिंपळासारखं एक दिवस संघर्ष करा. परिस्थिती काही असो, परिस्थितीबरोबर लढायला शिका, संघर्ष करायला शिका, पुढे जायला शिका. जीवनामध्ये एक ध्येय ठरवा. तुम्ही बरोबर आलात तर तुमच्या बरोबर आम्ही पुढे जाऊ, तुम्ही नाही बरोबर आलात तर तुमच्या विना आम्ही पुढे जाऊ, आणि तुम्ही आडवे आलात तर तुम्हाला तुडवून सुद्धा आम्ही पुढे जाऊ. पण आम्ही प्रगतीपासून कधीही थांबणार नाही. हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवत चला, हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवत चला बांधवांनो. जीवन हे एकदाच आहे. इथं काही अवघड नाही, इथं काही अवघड नाही. अरे एक चप्पलच्या दुकानाचा व्यापार चप्पलाचा व्यापार करणारा माणूस, चप्पलचं दुकान चालवणारा माणूस बाटा होऊ शकतो, लोखंडाचं काम करणारा माणूस टाटा होऊ शकतो, पेट्रोल पंपावर काम करणारे धीरूभाई अंबानी रिलायन्स इंडस्ट्री उभी करून जगातली एक नंबरची कंपनी बनवू शकतात. चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान बनू शकतो. हरे कृष्ण हरे रामाचा जप करणारा माणूस युपीचा मुख्यमंत्री बनू शकतो. रिक्षा चालवणारा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो. देवाच्या कृपेने तुमची त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली परिस्थिती आहे. तुम्ही का वैज्ञानिक बनू शकत नाही? तुम्ही का संत बनू शकत नाही? तुम्ही का राष्ट्रपुरुष बनू शकत नाही? फक्त आणि फक्त आत्मविश्वास हा खूप महत्वाचा आहे. स्वतःला जाग करा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या अस्तित्वावर विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, आणि सगळी सुख स्वतःच स्वतः मिळवण्याची ताकद आपल्या मनगटात ठेवा. जगात तुम्हाला कुठलीही शक्ती रोखू शकत नाही. आणि म्हणून जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मग आपण कशाला गरिबीला घाबरायचं? आपण कशाला कष्टाला घाबरायचं? असेल आपले वडील गरीब, असतील आपले आईबाप सामान्य, पण सामान्य कुटुंबात जन्माला आलेली माणसं इतिहास घडवू शकतात, हे लक्षात ठेवा. देशाचे माजी राष्ट्रपती स्वर्गवासी APJ अब्दुल कलाम हे जेव्हा कॉलेजमध्ये जात होते ना, तेव्हा त्यांना एक टाइम फी भरायला पैसे नव्हते. आणि ते फी भरायला पैसे नव्हते म्हणून त्यांनी सगळ्यांच्याकडे मागितले, कोणीच दिले नाही. मग त्यांच्या बहिणीच्या गळ्यात एक छोटी सोन्याची चेन होती. तेव्हा ते रामेश्वरमला राहत होते आणि बहिणीच्या गळ्यात एक सोन्याची चेन होती, ती बँकेत ठेवली आणि त्यांनी आपल्या कॉलेजची फी भरली. आणि त्यांनी कॉलेजची फी भरली, त्यांनी भारताला अणुबॉम्ब दिला, ते भारताचे राष्ट्रपती झाले. आणि म्हणून परिस्थिती ही जाते, परिस्थिती थांबणारी नसते, फक्त परिस्थितीला घालवावी लागते आणि परिस्थितीबरोबर संघर्ष करावा लागतंय, लक्षात ठेवा. त्या गोष्टी जर आपण जीवनात केल्या, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या विद्यार्थ्यांनी एकाच कॉलेजमध्ये एकाच शाळेमध्ये शिकणारी अनेक विद्यार्थी मंडळी ही त्या शाळेत शिकत असताना एक मुलगा पैकीच्या पैकी मार्क पाडतो, एक मुलगा 100 पैकी 100 मार्क पाडतो आणि दुसऱ्याला त्यातले 25 सुद्धा मिळवता येत नाही.
बाळानं थोडंसं लक्ष देऊन इकडे जर पाहिलं ना, तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एक मुलगा सांगतो माझ्या शाळेसारखी शाळा नाही. एक मुलगा म्हणतो नाही शाळाच चांगली नाही, शिक्षक चांगले नाहीत, शिकवणारे चांगले नाहीत, तिथं काय पोरं शिकत नाहीत. आणि असं असताना एकाला 100% मार्क आणि एकाला 35% पास होण्यासारखे सुद्धा नाही. हा दोष कुणाचा? शिक्षकांचा, आई वडिलांचा का तुमचा? चुकलं काय हे शोधायला शिका. एक तर आपण शाळेत वेळेवर जात नसावेत, एक तर आपण अभ्यासात टंगळमंगळ करत असावेत, एक तर आपल्याला अभ्यास करण्याचा कंटाळा येत असावा, एक तर आपण आपल्या आई वडिलांजवळ खोटं बोलत असावेत, एक तर शाळेत शिकवलेल्या शिक्षकांच्यावर आपला विश्वास नसावा, किंवा एक तर आपल्याला जीवनाचा पूर्ण शिक्षणाचा अर्थच कळला नसावा. याच्याशिवाय असं कधीच होत नाही. 100% मार्क पाडणारा मुलगा याच्यासाठी दिवस काय 25 तासाचा आहे का? 25 तासाचा आहे. बरं, ज्याला 30% सुद्धा मिळत नाही त्याच्यासाठी दिवस काय 22 तासाचा होता का? मग सगळ्यांसाठी दिवस रात्र जर 24 तासाचे आहेत तर चुकलं कुणाचं? नेहमी आपली चुकी मान्य करायला शिका. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट परमेश्वराने दिली, ती गोष्ट म्हणजे वेळ. ज्याला साधू संत सुद्धा सांगतात समयासी सादर व्हावे, आणि ती गोष्ट म्हणजे वेळ. जीवनामध्ये जो वेळेचा उपयोग करून चालतो ना, तो माणूस कधी आयुष्यात मागे राहत नाही. आणि जीवनामध्ये वेळेचं महत्व, वेळेची किंमत ज्याला कळत नाही तो माणूस आयुष्यात कधीच पुढे जात नाही. लक्षात ठेवा. कधीतरी जीवनाचं गणित मांडायला शिका. विशेषतः माझ्या सर्व लेखी या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांनाही सांगतो, या जगामध्ये खूप संधी आहेत, खूप काही करू शकता. तुम्ही एक ठरवा, माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी 1 मिनिट सुद्धा वेळ फुकट घालवणार नाही. जर तुम्ही उत्तम तऱ्हेचे विद्यार्जन केलं, उत्तम तऱ्हेच्या शिकलात, डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, वकील झालात, सायंटिस्ट झालात, तर जगातल्या नोकऱ्या तुम्हाला शोधत येतील. तुम्हाला नोकरी शोधायला जाण्याची गरज नाही. जर तुम्ही चांगल्या शिकलात, डॉक्टर, इंजिनियर, वकील, स्वतः प्रोफेशनली काहीतरी तुमच्याकडे डिग्री असेल, तर तुम्हाला कुणाला मिस कॉल करत त्याने मला धोका दिला असं सांगण्याची गरज लागणार नाही. ही येडपट तुमच्या मागणं पळत आल्याशिवाय राहणार नाहीत. ही बघा, पोराने वाजवल्या टाळ्या लगेच, आम्ही जाऊ त्यांच्या मागणं, काही हरकत नाही. बरोबर ना बाळा? हो हो हो, असो. आणि म्हणून जीवनामध्ये पुढे जायला शिका. जीवनामध्ये सगळ्याच गोष्टीत काही आपल्या मागं मोठं पाठबळ असावं लागतं असं अजिबात नाही. परंतु असेल त्या ठिकाणी पुढे जाताना आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला आदर्श जर कोण असेल तर आपला आदर्श शाहरुख खान नको, आपला आदर्श सलमान खान नको, आपला आयुष्य श्रीदेवी नको, आपला आदर्श हिरो हिरोईन नकोत. मुलांना एक सांगतो आणि मुलींनाही एक सांगतो, मेकअप करून श्रीदेवी बनण्यापेक्षा बुद्धी वाढवून मुक्ताबाई बना, आणि तुम्ही केस वाढवून देवानंद बनण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद बना. अख्खं जग तुम्हाला एक दिवस सलाम केल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, अख्खं जग तुम्हाला सलाम केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जगामध्ये स्वतःला सिद्ध करायला शिका. जगामध्ये स्वतःचं अस्तित्व ओळखा. हे जग एकदाच आहे, या जगात परत आपण कधीच येणार नाही. आणि जीवनामध्ये नेमकं रामकृष्णाचा आदर्श का घ्यायचा, कृष्णाचा आदर्श का घ्यायचा, तर त्याचं कारण एवढंच आहे. तुम्ही महाभारत ऐकत असताना, कीर्तन प्रवचन ऐकत असताना अख्खं कीर्तन तोंडपाठ करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या माझ्या बसलेल्या या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी एकच गोष्ट सांगतो, तुम्हाला जर एक गोष्ट करा, फक्त तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये ऐकायचं कुणाचं महाभारतात हे लक्षात ठेवा. बाबा, चुकीच्या माणसाच्या सल्ल्याने जाणारी माणसं, चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणारी माणसं या आयुष्यात खूप मोठा धोका खातात हे लक्षात ठेवा. दुर्योधनाचे 100 भाऊ आहेत आणि दुसरा एक परत कर्ण आहे.
द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांसारखी मोठमोठी माणसं त्यांच्या बरोबर आहेत, पण एका शकुनी मामासारख्या चुकीच्या माणसाच्या सल्ल्यामुळे एकही कौरव जगला नाही आणि कृष्णाच्या सल्ल्याने चालणारा एकही पांडव मेला नाही. या आयुष्यात लक्षात ठेवा. आपण ऐकायचं कुणाचं? मैत्री तिच्याशीच करा, मैत्री तिच्याशीच करा जी सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करते, रात्री 12 वाजेपर्यंत मेहनत करते, जिच्या डोळ्यासमोर आपला आई आणि बाप आदर्श आहे, जिच्या डोळ्यासमोर आमचा हिंदू धर्म आदर्श आहे, जिच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहे, जिच्या डोळ्यासमोर विवेकानंद आदर्श आहे, जिच्या डोळ्यासमोर ज्ञानेश्वर तुकाराम आदर्श आहे, जिच्या डोळ्यासमोर वारकरी संप्रदाय आदर्श आहे, त्या मैत्रिणीशी मैत्री करा. आणि जिच्या फोनमध्ये 50 नंबर आहेत, ह्याच्यात ब्रेकअप झालं की दुसऱ्याकडे, दुसरा ब्रेकअप झालं की तिसऱ्याकडं, आणि तिसऱ्याकडनं चौथ्याकडं, चौथ्याकडनं पाचव्याकडं, अशी कधीच मैत्री करू नका. आयुष्यात तुमची कुणाशी मैत्री आहे याच्यावरती तुमचं आयुष्य ठरलेलं असतंय, लक्षात ठेवा. याच्यावरती तुमचं आयुष्य ठरलेलं असतं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, सत्याने चालाल तर सुरुवात कठीण होईल, शेवट चांगला होईल. असत्याने चालाल तर सुरुवात चांगली होईल, शेवट कठीण होईल. आज जीवनामध्ये वयाची 25 वर्ष जर मेहनत केलीत विद्यार्जनासाठी, तर पुढचं आयुष्यभर तुम्ही आनंदात राहाल. आणि आज 25 वर्ष टंगळमर केलीत तर आयुष्यभर लोकांचे चपराशी बनूनच रस्त्यावर काम करावं लागेल. ही परिस्थिती तुम्हाला जर बदलायची असेल तर आज संधी आहे, तर आज संधी आहे. जर कोणी उद्योग करणारी या ठिकाणी मंडळी माझं व्याख्यान ऐकत असतील तर त्यांनाही मी एक गोष्ट सांगतो. नेहमी धंदा कोणताही असो, छोटा मोठा नसतो. तुम्ही तुमच्या कामात किती स्वतःला झोकून देताय, तुमच्या कामाला किती प्रेम करताय, तुम्ही त्या कामावर किती विश्वास ठेवताय, कोणतंही काम करा. आज महाराष्ट्रामध्ये जे मोठमोठे कीर्तनकार, प्रवचनकार सुद्धा आहेत ना, ते सुद्धा ज्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, ज्यांनी साधू संतांच्या पायावर डोकं ठेवलं आणि दुसऱ्या दिवसापासून आपलं तन मन धन, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, तन मन धन भगवंताच्या चरणावर, संतांच्या चरणावर, संत वाङ्मयाच्या ठिकाणी अर्पण केलं. ते आज महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत. ते चालायला लागले तरी लोक त्यांच्या पुढे फुलं अंतरत चालतात, हे लक्षात ठेवा. आणि जे माळ घातल्यानंतर देवळाच्या मागे बिड्या वडत बसले, त्यांची आज अवस्था बघा. आणि म्हणून कुठलीही गोष्ट करा, ही मंडळी जी आज संत पदाला पोचले, येणारा प्रत्येक माणूस त्यांच्या पायावर झुकतो, वागतो, नतमस्तक होतो ना, ती मंडळी सुद्धा काय करते याच्याकडे कधीतरी लक्ष देत चला. तुम्ही जे काम करता त्याच्यावर प्रेम करायला शिका. कुठलंही कार्य असो. धीरूभाई अंबानी यमनमध्ये एका पेट्रोल पंपावर काम करत होते आणि ते पेट्रोल पंपावर काम करत असताना त्यांना तत्कालीन 500 रुपये पगार होता महाराज. आणि 500 रुपये त्यांना महिन्याचे मिळाले. 1-2 तारखेला पगार व्हायचा त्यांचा. आणि 500 रुपये पगार मिळाला त्यांना की त्या पेट्रोल पंपाच्या 1 किलोमीटर अंतरावर एक 5 स्टार हॉटेल, 7 स्टार हॉटेल होतं. आणि त्या 7 स्टार हॉटेलमध्ये ते रोज जे मोठमोठे उद्योजक यायचे त्यांना बघायचे. त्यांना वाटायचं मला या हॉटेलमध्ये कधीतरी जायचं आहे. आणि महिन्याचा पगार 2 तारखेला झाला की 3 तारखेला दादा ते त्या हॉटेलमध्ये जाऊन 250 रुपयाची चहा प्यायचे. लोक म्हणायची या माणसाला 500 रुपये पगार आणि महिन्याची एकदाच 250 रुपयाची नुसती चहा पिऊन येतो, काय ह्याला टपरीवर का जात नाही? 10 रुपयाची चहा तर तिथंही मिळणार, इथंही मिळणार. मग त्या मॅनेजरने त्यांना एक दिवस विचारला, अरे धीरू इधर आओ. बोलिए सर. अरे तू क्या पागल बिगल है क्या, कहाँ गया था? नहीं सर वो चाय पीने को गया था. किधर? वो 5 स्टार होटल में गया था सर. कितने रुपए की चाय? ये देखो बिल, 250 रुपए की चाय है गुरुजी. सर 250 रुपए की चाय. अरे वाह, तो तेरे को 500 रुपए पगार मिलता है और 250 तनख्वाह मिलता है और 250 रुपए चाय में वेस्ट करता है. तो चाय इधर नहीं मिलती तेरे को? सर म्हणलं इथंही चहा 10 रुपयाची आहे ना, तिला त्या 10 रुपयाच्या चहाची सुद्धा चव नसते. फक्त मी त्या 250 रुपयाची चहा एवढ्यासाठीच पितो. तिथं मोठी माणसं बसलेली असतात, ती बसतात कशी, उठतात कशी, बोलतात कशी, वागतात कशी, विचार काय करतात, एकमेकाजवळ संभाषण कसं सांगतात, आयुष्यातले किती तास काम करतात, कसं करतात, त्यांच्या पद्धती काय आहेत, ते कसे घडले, कसे मोठे झाले, ते व्यापार कसा करतात, ते लोकांशी एकमेकाजवळ संपर्क कसा ठेवतात, एकमेकाजवळ संभाषण कसं करतात. ही 10 रुपयाची चहा पितो, 240 रुपयाची विद्या मी तिथं जाऊन प्राप्त करतो. म्हणून मी 250 रुपयाची चहा पितो. ते आज रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक झाले. आणि म्हणून मायबाप हो,
या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये करता येणं खूप सहज आहे, शक्य आहे. जीवनामध्ये कोणतंही स्वप्न बघा निश्चित पूर्ण करतो, फक्त त्या स्वप्नाने आपल्याला झपाटलं पाहिजे. आपल्याला जोपर्यंत झपाटलं नाही ना, ह्या आयोजक मंडळी नाही ना, 2-3 महिन्यापूर्वी आपली गाठभेट झाली होती ना दादा. आम्ही माझा कार्यक्रम होता बदलापूरला आणि हरिभक्त परायण वारिंगे महाराज यांच्याकडं मी संध्याकाळचं आलो होतो आणि बाबांजवळ चर्चा करत होतो. तेव्हा ही सगळी मंडळी आली. महाराज बोलले चला आपण जरा ऑफिसवर जाऊ, ते काही मंडळी आलेत, आम्ही सप्ताह करतोय. आणि असं ते आले होते तेव्हा त्यांचं बजेट मला वाटतं काहीतरी 1 कोटीचा सप्ताह करायचा असं होतं. आणि सामान्य अगदी काही पार्श्वभूमी नसणारी सामान्य माणसं जेव्हा आली होती आणि तेव्हा फक्त त्यांच्यात एकच मी बघितलं की त्यांना झपाटलं होतं, काही झालं तरी चालेल, घर दार विकू, जमीन विकू, गाडी घोडा विकू, पण एक दिवस दिव्य आणि भव्य ठाणा जिल्ह्याचे आणि रायगड जिल्ह्याचे डोळे दिपतील असा कार्यक्रम करू. आणि ती मंडळी आज या ठिकाणी जेव्हा स्वप्न साकार करून दाखवतात ना, तेव्हा लक्षात येतं की पेटून उठलेला माणूस काय करू शकतो. असो. आणि म्हणून मायबाप हो, झालेली सेवा आपल्या सर्वांच्या साक्षीने भगवान परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणावर अर्पण करतो. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. दादा अध्यक्ष महाराज, तुम्हाला एकदा परत आम्हाला हाक मारावी लागेल, म्हणजे मी तुम्हाला हाक मारणार आहे. आदरणीय बालयोगी सदानंद बाबा यांचा आश्रम जो शासनाने पाडलेला आहे, तो आश्रम परत बांधून द्यावा याकरता 1 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर असं मी आळंदीमध्ये उपोषण केलं होतं. इंद्रायणी स्वच्छता वगैरे या सगळ्या गोष्टी आणि सदानंद बाबांचा आश्रम अजूनही तसं ते पुनर्निर्माण झालेलं दिसत नाही. जर फेब्रुवारीपर्यंत हा मुख्यमंत्र्यांचाच कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री साहेब इथं यजमान आहेत, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मुख्यमंत्री साहेबांना परत एकदा विनंती करा, फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे जानेवारी संपता तरी बाबांच्या आश्रमाचं पुनर्निर्माणाचं काम सुरू झालं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत येत्या 2024च्या इलेक्शनच्या आत बालयोगी सदानंद बाबांचा आश्रम एकतर आश्रम तरी बनवून जाईल, नाही तर कोकरे महाराज तरी या जगातनं जाईल, अशा तऱ्हेचा प्रण आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत बालयोगी सदानंद बाबांचा आश्रम पुनर्निर्माण करण्याकरता आपण सर्व मंडळीने या कार्यक्रमात योगदान द्यावं, सहकार्य करावं. आणि निश्चित मला वाटत नाही मुख्यमंत्री आंदोलन करायला लावतील, कारण विश्वास आहे आमचा महाराष्ट्राच्या यादीत हे पहिले मुख्यमंत्री असतील की जो गोरगरिबाचा आवाज आहे, साधू संतांचा आवाज आहे. साधू संतांच्या सप्त्याला सामान्य कार्यकर्त्याच्या सुद्धा घरी ते जातात, त्याच्यामुळं कदाचित त्यांच्यापर्यंत हा विषय पोचला नसावा आणि म्हणून तो विषय आपण सगळ्यांनी पोचवावा. आणि मला या ठिकाणी येण्याची संधी आयोजकांनी दिली, आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण वारिंगे महाराज यांनी दिली. तुमचा सर्व आयोजकांचं, अध्यक्ष बाबा तुमचा आणि सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. सगळ्या बाळगोपाळांनाही धन्यवाद देतो. तुम्हीही आजपासून सकाळी जास्तच काय नाही वाचता आलं, पसायदानामध्ये फक्त 9 ओव्या आहेत, या 9 ओव्यांचं पसायदान तरी वाचत चला. त्या पसायदानावरती कधीतरी आपण बाबा एखाद्या सप्त्यात जर योग आला तर 7 दिवस फक्त पसायदानाच्या 9 ओव्या, 1 ओवी 1 दिवस, अशा पसायदानाच्या 9 ओव्या अखंड सप्तावर एकाच विषयावर चिंतन करायचं, फक्त पसायदान. मग त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं अंतःकरण काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांचे विचार काय आहेत, ज्ञानेश्वर महाराजांची एकंदरीत या विश्वाबद्दलची संकल्पना, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून आपल्याला त्याचे पैलू उघड करता येतील. आणि ते आज या विद्यार्थ्यांसाठी आपणा सगळ्यांसाठी गरजेचं आहे. एवढं बोलतो आणि या ठिकाणी आपला निरोप घेतो. विद्यार्थी बांधवांना, तुम्हाला विद्यार्थी दशेमध्ये कोणतीही गरज लागली तर माझा यूट्यूबला भगवान कोकरे महाराज म्हणून चॅनल आहे, त्याला तुम्ही पहा, तिथं माझा नंबर अपलोड आहे. फेसबुकला माझा नंबर अपलोड आहे, तुम्ही माझ्याकडे जोडू शकता, संपर्क करू शकता. एवढं बोलतो आणि तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानून रजा घेतो. रामकृष्ण हरी.